नमस्कार, मी संकेत आगरे तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण गावी आलोय आणि गावी आल्यावर गावच्या वहिनीने आपला प्लॅन केलाय बिर्याणीचा. तर बिर्याणीसाठी आता वहिनी तयारी करतायत. तर काय काय तयारी चालली आहे ती विचारूया आपण वहिनीला. आपण आता चिकन मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी पहिले हळद टाकूया थोडी, नंतर गरम मसाला आपला घरी बनवलेला आहे, नंतर तिखट हे सुद्धा आपण घरीच बनवतो, नंतर धना जिरा पावडर, चिकन मसाला घालूया आपण, बिर्याणी मसाला घालूया, दही घेऊया, दही पण आम्ही घरी विरजण लावून केलेलं आहे, नंतर आलं लसूण पेस्ट ही सुद्धा घरीच केली आहे, थोडं तेल घालूया आणि मीठ. आता आपण हे सगळं मिक्स करूया. आता हे मॅरिनेशन केलंय मी, आता हे 3-4 तासासाठी आपण ठेवून देऊ. तर वहिनीने चिकन मॅरिनेशन साठी ठेवलंय. तर तोपर्यंत आपण हे कलेजीने पेटा आहे तर त्याला आपण भाजून घेऊया. मस्त की भाजून आपण खाऊन बघूया. तर ही घरी बनवलेली हळद आहे, थोडीशी टाकूया. तर हे तिखट पण आपण घरीच बनवतो. चिमूटभर मीठ आणि थोडा एव्हरेस्टचा चिकन मसाला आणि अर्धा लिंबू, याला आता मिक्स करूया. तर आता याला आपण चुलीवर भाजूया. तर चिकन इकडे मॅरिनेशन साठी ठेवलंय आणि आता वहिनी इकडे बिर्याणीची तयारी करून घेत आहेत. हा मी बिर्याणीसाठी घेतलेला कांदा आणि टोमॅटो आहे. 5-6 कांदे घेतलेत आणि 3 टोमॅटो घेतले. मी सोबतच कोशिंबिरीची पण तयारी करून ठेवणार आहे. हे 3-4 कांदे आहेत, आपलं कोथिंबीर आणि 2 टोमॅटो आणि काकडी. आता आपण सुरुवात करूया. तर वहिनी तिकडे बिर्याणीची तयारी करतायत. तोपर्यंत मी कलेजीनी पेठ्याला पहिला स्मोक करून घेतो, त्याच्यानंतर मी ह्याला भाजेन. तर ही तार आहे, या तारेला आपण लावूया. पहिला आपण याला स्मोक करणार आहोत. तर याला आहे ना कोकणात फुकणी बोलतात. तर इकडे आपण आग पेटवले आणि या लाकडाची जेव्हा कोळशे होतील त्यामध्ये आपण आता आपले कलेजीने फेटा भाजणार आहोत. तर मगाशी आपण आग पेटवली होती, त्या आगीचे आता निकारे झालेत. तर त्या निकाऱ्यावरती आपण आता भाजणार आहोत. तर इकडे आता कोशिंबीर आणि बिर्याणीचा कांदा आणि टोमॅटो कापून रेडी झालाय. तर हा एवढा राईस घेतलाय आणि आता याला भिजत घालून ठेवून दिला जाईल अर्धा 1 तासासाठी. हे कलेजी फेटे आपले रेडी आहेत. आता यांना आपण डिश मध्ये काढून घेऊया. तर आता याला कट करून घेतो छोटे छोटे तुकड्यांमध्ये. हे इकडे आपण आता कट केलेत. आता याच्यावरती लिंबू मारूया, थोडं तिखट, थोडं मीठ. आता याला मिक्स करून घेऊया. तर आता आपण एवढं रेडी केलंय, ते खाऊन बघूया. तर कलेजी घेतले, कलेजी आता खाऊन बघूया. गांजा आहे. हा हा हा, वा, मस्त तिखट आणि लिंबू एकदम मीठ सगळं मस्त लागलंय. आता हे ठेवून देतो. आई पप्पा वहिनी येतील त्यांना देऊया, त्यांची रिॲक्शन घेऊया. एक कलेजी बघतो. तर कलेजी घेतले. मगाचा होता तो पेटा होता, हा ही कलेजी आहे. वाह, कलेजी तर एक नंबर राहते. तर हा इकडे वहिनीने राईस भिजायला ठेवलाय. आता आपण राईस शिजवून घेऊया. त्यासाठी मी पाणी उकळत ठेवते. आता त्यात थोडस तेल, मीठ, टेस्ट पत्ता आणि आपले खडे मसाले टाकूया आणि हे पाणी उकळायला ठेवून देऊ. तर हे आता एवढं आईने दूध काढून आणलंय म्हैशीचं. तर 2-2.5 लिटर दूध आहे.
पाण्याला आता उकळ आले, आपण त्यात राईस टाकून घेऊया. तरी मगाशी कलेजी भाजली होती, तर आता इथे पप्पा आहेत, त्यांना खायला देऊया. बघा पप्पा कसे आहेत. मस्त, एकदम मस्त. आवडली ना? आता आईला देतो. आई बघ ट्राय करून. वहिनी बघा. तर सगळ्यांनी संपवलं नाही, एवढंच राहिलं आता. तर राईस देखील उकडवून झालाय, बिर्याणी राईस झालाय. 3 ते 4 चमचे तेल टाकूया. तेल गरम झालंय. तेजपत्ता आणि थोडी आलं लसूण पेस्ट टाकते मी. कांदा टाकूया आता. कांदा चांगला लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊया. कांदा झालेला आहे, ह्याला मस्त असा सोनेरी रंग आलाय. आता त्यात आपण टोमॅटो टाकूया. आपला टोमॅटो पण छान नरम पडलाय. आता आपण मसाले टाकूया. हळद, गरम मसाला, आपला घरचा लाल मसाला, थोडी धना जिरा पावडर टाकूया, चिकन मसाला आणि आपला एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला. छान आता मिक्स करूया आपण. आता याला छानपैकी तेल सुटलंय. आता यात आपण चिकन टाकून घेऊ. आपण मिक्स करूया. हे थोडीशी कसुरी मेथी क्रश करून टाकूया ही. तर इकडे आता कांदा देखील रेडी झालाय. आपलं चिकन आता रेडी झालंय. आपण त्यात राईस टाकून घेऊया. आता आपण ह्याला गार्निशिंग करून घेऊया. तूप टाकूया. आपलं घरी बनवलेलं आहे हे साजूक तूप. खूप छान आहे. मस्त, छान झाली बिर्याणी. तर सगळ्यांची टेस्ट करून झाले. आता मी पण टेस्ट करतो, बघूया कशी झाले. तर मस्त ही झाले, फुलले. एक नंबर, खरंच एक नंबर झाले. वहिनी एक नंबर. हा मस्त झाले. तर आता सगळ्यांचं जेवण झालंय. जेवून आता थोडा वेळ बसतो, त्याच्यानंतर आता एडिटिंगला जाईल आणि मग त्याच्यानंतर झोपेल. तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.